आज आपण गोड, आंबट आणि किंचित तिखट अशा अप्रतिम चवीचा मेथी आंबा बनवणार आहोत। त्यासाठी आपण तोतापुरी कैरी वापरत आहोत, कारण की त्याला गुळ कमी लागतो। त्यासाठी साल काढून आपण छान बारीक त्याला चिरून घेणार आहोत। त्याला लागणारं साहित्य आहे चिरलेली कैरी, लाल तिखट, हळद, मीठ, तूप, धण्याची पूड आणि गूळ। आणि फोडणीसाठी हिंग, मेथीदाणा, बडीशेप, मोहरी, जिरे आणि कलोंजी वापरत आहोत। याला आपण पंचफोडण असं सुद्धा म्हणतो। गॅसवर कढई ठेवून मंद आचेवर आपण 1 चमचा तूप घालणार आहोत आणि याच्यामध्ये सगळं फोडणीचं साहित्य घालून थोडं परतून त्याच्यामध्ये आपण हळद घातली, लाल तिखट घातलं, धण्याची पूड घातली आणि त्याला थोडंसं आपण मिक्स करून त्याच्यामध्ये कैरीच्या फोडी घालायच्या, परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून 1 लहान वाटी भरून पाणी घालायचं, मिक्स करायचं आणि झाकण ठेवून 2 मिनटं छान वाफ घ्यायची। 2 मिनटानंतर आपण त्याच्यामध्ये जवळपास 2 मोठे टेबलस्पून भरून गूळ घालणार आहोत, कारण की अधिक गूळ घातला तर कैरी शिजत नाही। आणि गूळ घातल्यानंतर परत आपण झाकण ठेवणार आहोत आणि 2 मिनटं छान वाफ घेणार आहोत। आणि 2 मिनटानंतर व्यवस्थित सगळं पूर्ण जे आपण साहित्य घातलं आहे ते एकजीव होतं आणि आपली छान टँगी अशी लोणची म्हणजेच मेथी आंबा तयार आहे। पोळी, वरण भात सोबत खाण्यासाठी परफेक्ट साईड डिश।